नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सांधेदुखी आणि त्यावरचे आधुनिक उपचार, त्यावर काय आधुनिक उपचार पद्धती आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर जयंत शहा. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. साम टीव्हीचा आभारी आहे. सरांशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते, डॉक्टरांचा परिचय करून देते. डॉक्टर जयंत शहा हे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत, तसंच ऑर्थोस्कोपिक सर्जन म्हणून पूना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर इथं कार्यरत आहेत. तर डॉक्टर जयंत शहा यांनी MR मेडिकल कॉलेज गुलबर्गा इथनं MBBS MS ऑर्थोची पदवी प्राप्त केलेली आहे. डॉक्टर KT ढोलकिया यांच्या अंतर्गत बॉम्बे हॉस्पिटलची फेलोशिपसुद्धा डॉक्टर जयंत शहा यांना प्राप्त झालेली आहे. डॉक्टर जयंत शहा यांनी ऑर्थोपेडिक्समध्ये यांचा एकूणच 30 वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया, तसंच ट्रॉमा शस्त्रक्रिया आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारच्या सगळ्या सर्जरीज, तसंच ऑर्थोस्कोपिक सर्जरीज यामध्ये त्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत. हिप आणि नी रिप्लेसमेंट सर्जरीज किंवा या सगळ्या संदर्भातल्या ऑर्थोप्लास्टीज सर्जरीज आहेत त्या करण्यात ते अतिशय प्रवीण आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की सांधेदुखी किंवा गुडघ्याची झीज जी होते त्या सांधेदुखीची कारणं काय आहेत, कुठल्या कारणामुळे गुडघ्याची किंवा गुडघ्याच्या सांध्यांची झीज होते. डॉक्टर, कुठल्या कारणांमुळे गुडघ्याच्या सांध्यांची झीज होते? आपण झीज हे लहानपणापासून सुरुवात करूया. जन्मता काही जेनेटिक्स आणि हेरिडिटीच्या गोष्टी असतात जे वडिलोपार्जित आपल्याला लवकर झीज करू शकतात. नंतर आपलं वय वाढत जातं. आपण ॲडोलसन्स म्हणजे तरुणपणी खेळतो, पडतो. रिपीटेड पडणे किंवा सारखं पडणे, गुडघ्याला सारखा मार लागणे हे एक झीजेचं कारण असू शकतं, लवकर झीज होण्याचं. नंतर आपण पुढे सरकून व्यवसाय, म्हणजे समजा आता आपला व्यवसाय आहे उभं राहण्याचं काम, 8 तास उभे राहणे. एखादा कंडक्टर असतो, एखादा मजूर असतो जो सारखं उभं राहून काम करतो, त्याची झीज लवकर होते गुडघ्यांची. तसंच वजन उचलण्याचं ज्यांचं काम असतं त्यांचे गुडघ्यांची झीज लवकर होते. रिपीटेडली काही वेळेस आपण जर घरी काम करणाऱ्या स्त्रियांचं पाहतो तर त्यांना आपण हाऊसमेड म्हणतो, त्यांच्या गुडघ्यांची झीज लवकर होते, कारण ते सारखंच स्टँडिंग आणि गुडघ्यांवर असतात. आणि याच्या व्यतिरिक्त काही स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये रिपीटेड इंजुरी होणे, स्पोर्ट्स पर्सनॅलिटीजना ते लवकर सांधे झिजतात. काही लोकांना रिपीटेड इंजुरीजनंतर सर्जरीज करावे लागणे, जसं आता आपण रिसेंटमध्ये पाहिलो की ऋषभ पंतचं आर्थ्रोस्कोपी झाली, तर बाय द टाईम तो वयाच्या 40-50मध्ये पोचेल तर जरा झीज लवकर होण्याची एक शक्यता असते. नक्कीच. डॉक्टर, पण या ज्या सांधेदुखीवर आधुनिक आणखी कोणते कोणते उपचार आहेत? जे गोळ्या, औषधं किंवा मेडिकेशन तर आहेच, मात्र औषधोपचारांपेक्षा आणखी शेवटचा निर्णय म्हणजे ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया किंवा रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रिया, हा एकच उपाय आहे का? असं नाही. याच्यामध्ये कॅटेगरी करावी लागेल. एक कमी झीज झालेला सांधा, त्याला आपण म्हणूया कॅटेगरी 1 आणि 2, किंवा अगदीच 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं तर एक माइल्ड, एक मॉडरेट आणि एक सिव्हिअर. आता कमी ज्यांची झीज असते त्यांना ऑपरेशनची गरज पडत नाही. त्यांना अत्याधुनिक औषधांची, रिजनरेटिव्ह मेडिसिनचा उपयोग होतो. नुसतंच पेन किलर असं नसून त्याच्यामध्ये सांध्याचा जो आर्टिक्युलर सरफेस किंवा गुळगुळीत भाग असतो तो पुन्हा भरून येऊ शकतो. हिलिंग ऑफ द कार्टिलेज आम्ही त्याला म्हणतो. आणि त्याच्यानंतर पुढे आपण सरकलो तर मॉडरेट व्हरायटीच्या लोकांना रिपीटेड पेन्स होण्यानंतर झिजेमुळे मग त्यांना आपल्याला एखाद्या वेळेस सांध्यातला इंजेक्शन्स ही ट्रीटमेंट असते जी परत ऑपरेशनमध्ये मोडत नाही. आणि मग ज्यांना सिव्हिअर आर्थरायटिस आपण त्याला म्हणूया, त्या आर्थरायटिसमध्ये मग पेन्स सारखे होणे, रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला बाधा येणे, मग अशा लोकांना सर्जरी ऑफ नी रिप्लेसमेंट नी डेफिनेट बेनिफिट होतो. अच्छा, नी रिप्लेसमेंट सर्जरी नेमकी केली कशा प्रकारे जाते? नी रिप्लेसमेंट ही शक्यतो 50 किंवा 60च्या नंतर असते. एज वाईज पेशंटच्या सांध्याला समोरून कट घेतला जातो,
सांध्यामध्ये दोन हाडं जेव्हा एकत्रित येतात, मांडीतला हाड आपण फिमर म्हणतो, नडगीतला हाड आपण टिबिया म्हणतो, तिथे सांधा निर्माण होतो. तो गुळगुळीत भाग खडबडीत होऊन गेलेला असतो, रफ झालेला असतो, वेअर अँड टेअर झालेला असतो. मग तो रिप्लेस केला जातो सॉफ्ट टिश्यू म्हणजे सांध्याच्या लिगामेंट्सला सेव्ह करून. अच्छा. सांध्याचे जे खराब झालेले भाग असतात त्यांचे कट्स घेतले जातात, 3 mm, 4 mm, 5 mm, आणि मग त्या कट्सनुसार तिथे रिप्लेसमेंट विथ मेटल, पर्टिक्युलरली फिमरला आणि टिबियाला विथ मेटल बॅग पॉली असतो. पॉली म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिएथिलीन, ज्याच्यामध्ये ग्रॅज्युअल मुवमेंट्स ॲज वेल ॲज ग्लिसनिंग मुवमेंट्स अँड स्मूथ मुवमेंट्स इज पॉसिबल. डॉक्टर, ही जी नी ट्रान्सप्लांट सर्जरी असते ही किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी, ही रिप्लेसमेंट सर्जरी नेमकी कोणाकडनं करून घ्यायची असते, याबद्दल काही आपण निकष त्यांचा विचार करू शकतो का निकषांचा? काय होतं, 30 वर्षापूर्वी अगदी सिलेक्टेड इन्स्टिट्यूट्स, हॉस्पिटल्स आणि सर्जन्स असा एक काळ होता. आता बऱ्यापैकी इन्स्टिट्यूट्समधून हे घडवलं जातं नी रिप्लेसमेंट, आणि बऱ्यापैकी सर्जन्स करू लागलेले आहेत. पण तरीसुद्धा वेल ट्रेन्ड सर्जन्स इन आर्थ्रोप्लास्टी आणि ट्रेनिंग ऑफ दॅट सर्जन फॉर आर्थ्रोप्लास्टी आणि नंबर ऑफ केसेस पर मंथ म्हणा किंवा पर इयर म्हणा, दे आर समटाइम्स थॉट टू बी बेटर पीपल टू गेट ए जॉईंट रिप्लेसमेंट डन. अच्छा. डॉक्टर, जॉईंट रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरीबद्दल बरेच गैरसमजसुद्धा आहेत. तर त्यापैकी एक असा आहे की खूप वेदना होतात या सर्जरीच्या दरम्यान आणि सर्जरी झाल्यानंतर पण. तर याविषयी आपल्याला काय सांगता येईल? कुठल्याही ऑपरेशनला जे कट्स घेतो आपण सॉफ्ट टिश्यूमध्ये, बोनमध्ये, ते पेनफुल असतात. ड्युरिंग अॅनेस्थेशिया हा पेन टेकन केअर होतो बाय द अॅनेस्थेशिया. त्याच्यानंतर बाहेर येत असताना ह्याच्यामध्ये पेन होण्याचं स्वाभाविक असतं. या पेनला एपिड्युरल अॅनेस्थेशिया जर देण्यात आलेला असला तर तो 48 तासपासून 72 तास, त्याच्याही पेक्षा एखादा दिवस पुढे आपण पेन कंट्रोल करू शकतो. त्याच्याचबरोबर सांध्यामध्ये ऑपरेशनच्या वेळेस आम्ही काही सॉफ्ट टिश्यूमध्ये इंजेक्शन्स वापरतो. हे सुद्धा एक प्रकारचे लोकल अॅनास्थेटिक्स असतात. त्याला आम्ही कॉकटेलचा मिक्सचर असं म्हणतो, आणि त्याच्याने पेन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये घेता येतो. म्हणजे पहिले 2 ते 3 दिवस पेशंटला असं जाणवतच नाही की मला काही पेन आहे किंवा वेदना आहे. डॉक्टर, आणखी एक गैरसमज या संदर्भात असा आहे की जॉईंट रिप्लेसमेंट किंवा नी ट्रान्सप्लांट किंवा नी रिप्लेसमेंट अशा शस्त्रक्रिया मी जर केल्या तर मला नंतर आधीसारखं जीवन जगता येणार नाही, मला खाली बसता येणार नाही, भारतीय बैठक घालून बसता येणार नाही. तर हा गैरसमज आहे का? खरंच यात काही तथ्य आहे? काय असतं, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आणि सायन्स या दोन गोष्टीमुळे पर्टिक्युलरली नी रिप्लेसमेंटला थोडंसं रेस्ट्रिक्शन आहे. जे मॅन्युफॅक्चरिंग सायंटिफिक कंपनीज असतात त्यांचं एक रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉर द लॉंगिटिव्हिटी ऑफ दिस जॉईंट. तुम्ही जे सांधा बदलता त्याची लाईफ चांगली राहण्यासाठी ते म्हणतात की डोंट स्क्वॅट, म्हणजे भारतीय पद्धतीने आपण दिनचर्याला बसू नये, डोंट सिट क्रॉस लेग, आणि मांडी घालून बसू नये. आता इन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये हाय फ्लेक्स नीज जे आलेले आहेत, आणि पोस्ट ऑपरेशन नंतर पेशंट जो चांगली फिजिओथेरपी करून सांध्याची मुवमेंट, त्याला आम्ही रेंज ऑफ मोशन असं म्हणतो, आणतो. मग ते पेशंट्स काही वेळेस मांडी घालून बसतात, पण तिथे स्क्वॅटिंगला म्हणजे भारतीय पद्धतीने भारतीय संडास वापरायला त्रास होतो, त्यामुळे ते अवॉइड करावं लागतं. अच्छा अच्छा अच्छा. आणखी एक महत्त्वाचं की या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज किंवा विशेषतः आपण गुडघ्याविषयी बोलूया की नी रिप्लेसमेंट किंवा नी ट्रान्सप्लांट सर्जरी, यात काही आणखी आधुनिक उपचार आलेले आहेत का? कारण आधी पारंपरिक पद्धती तर आहेतच, मात्र त्यात सुद्धा, त्या सर्जरीजमध्ये सुद्धा किंवा त्या करण्याच्या सगळ्या स्टाईलमध्ये काही आणखी काही पद्धतींमध्ये आधुनिक उपचार आलेले आहेत का? काही आधुनिकता आहे का? जॉईंट रिप्लेसमेंट कन्व्हेन्शनल मेथड आम्ही म्हणायचो, त्याला जिग मेथड असं म्हणतात. दिस हॅज कम ऑलमोस्ट 40 वर्षापूर्वी बरं का. आता विथ ॲडव्हान्समध्ये नेव्हिगेशन हे एक मध्ये आलं, ज्याच्याने ते मॉनिटर करून कट्स घेतले जायचे. नेव्हिगेशन थोडंसं
फार पुढे येऊ शकलं नाही. काही त्याचे लूप होल्स किंवा काही त्याचे बॅकड्रॉस आहेत. आता लेटेस्ट ॲडव्हान्समध्ये रोबोटिक असिस्टेड म्हणून जे आलेलं आहे, त्या रोबोटिक असिस्टेडमध्ये बऱ्यापैकी इंटरनॅशनल कंपनीज, हाफ ए डझन म्हणा किंवा 10 कंपनीज म्हणा आलेल्या असताना याचा उपयोग कसा होतो, सर्जन्सच सगळं इन्सिशन पासून ओपन केलं जातं, परंतु सांध्याचे अचूक कट जे घेतले जातात ते रोबोटिकनी, कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर याच्या मदतीने प्लस व्हर्च्युअल आणि कॅमेराजनी कट्स डिसाइड होतात आणि देन सर्जन हॅज टू जस्ट पुट हिज robo there and then the robo cuts the bones in decided millimeters and decided angles, so that gives more accuracy. त्याला आपण म्हणतो की अचूक पद्धतीने कट्स घेतले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये ह्युमन एररला अवॉइड करता येतं आणि प्रत्येक वेळेस सेम कट्स ह्युमन एररमध्ये होत नाही, पण कॉम्प्युटरमध्ये इफ यू फीड द मिलीमीटर्स आणि डिग्रीज ऑफ द कट्स then it will be same cut every time. यानंतर साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आणि ऑर्थोस्कोपिक सर्जन डॉक्टर जयंत शहा. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं की ही जी नी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया आहे आता, किंवा तुम्ही त्यात आता रोबोटिक शस्त्रक्रियेचा पण उल्लेख केलात, तर याची यशस्वीता किती आहे, किती फायदा होतो रोबोटिक पद्धतीने आपण नी ट्रान्सप्लांट किंवा नी रिप्लेसमेंट केल्याचा? गेल्या 18 to 20 इयर्समध्ये काय सांगतो विथ व्हेरियस पेपर्स की याच्यामध्ये अचूकता किंवा तंतोतंतपणा जास्त येतो. ह्युमन एररचा थोडासा जो काही हँड टू हँड कमीपणा, जास्तीपणा कटमध्ये तो तुम्हाला दुरुस्त होतो रोबोटिक असिस्टेडमध्ये. सॉफ्ट टिश्यू बॅलन्स म्हणतो आम्ही आणि अलाइनमेंट ऑफ द कॉम्पोनंट म्हणतो. हे विथ रोबोटिक कट्स इज मच बेटर आपण त्याला म्हणतो. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये पेन हा जो भाग असतो तो रोबोटिक कट्समुळे रिपीटेडली जिग्सचे कट्सने पेन जास्त होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर रिकव्हरी ऑफ द पेशंट आम्ही म्हणतो की एक जिग्सच्या माध्यमातून 4 दिवस रिकव्हरीला पेशंटला चालायला लागलं आहे, तर विथ ए प्रॉपर अचूकता किंवा अलाइनमेंट ही प्रिसाइज टेक्नॉलॉजीमध्ये पेशंटचं 2 दिवसामध्ये रिकव्हरी पॉसिबल होते आणि हॉस्पिटलमधून पेशंट लवकर घरी जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की ज्या कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत जॉईंट रिप्लेसमेंटच्या, नी रिप्लेसमेंटच्या किंवा हिप रिप्लेसमेंटच्या, त्यापेक्षा ही रोबोटिक रिप्लेसमेंटची जी पद्धत आहे, ही जी रोबोटिक सर्जरी आहे, ती जास्त कितीतरी यशस्वीसुद्धा होऊ शकते आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहे. हो, ही रोबोटिक असिस्टेड इज मोर पॉवरफुल इन प्रेझेंट डे सिनारिओ, आत्ताच्या सिनारिओमध्ये. कारण कंपॅरेटिव्ह स्टडीज पाहता वेगवेगळ्या कन्व्हेन्शनल मेथड्स वर्सेस रोबोटिक, each study has shown की robotic has got a higher hand as far as results and patient satisfaction आपण त्याला म्हणूया. पेशंटचं सॅटिस्फॅक्शन जास्त आहे. अच्छा डॉक्टर, नी रिप्लेसमेंट सर्जरीजमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीजमध्ये जे कृत्रिम सांधे वापरले जातात किंवा ते जे सांधेरोपण केलं जातं, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. साधारण काय त्याचं शेल्फ लाईफ आपण ज्याला म्हणतो ते किती असतं? एक ॲव्हरेज आपण घेऊया. त्याच्यामध्ये 25 इयर्स टू 35 इयर्स हा एक पिरियड मोजला जातो ज्याची लाईफ. आज तुम्ही रिप्लेस केला तर पुढील 25 ते 35 वर्ष हा सांधा टिकला पाहिजे असं प्रत्येक कंपनीचा दावा असतो. इट ऑल डिपेंड्स की हाऊ यू यूज इट आणि हाऊ युअर क्वालिटी ऑफ बोन इज. विथ एज क्वालिटी ऑफ बोन थोडासा फरक पडला तर मग ते जॉईंट लुझनिंग म्हणतो आम्ही त्याला, ते लवकर व्हायला लागतं. मग तिथे रिव्हिजन नी रिप्लेसमेंटचा रोल येतो. पण एक ॲव्हरेजमध्ये 25 ते 30 वर्ष काही होऊ नये. अच्छा, तुम्ही आता काळजीचा उल्लेख केलात की सर्जरी झाल्यानंतर, कृत्रिम सांधे बसवल्यानंतर पेशंटची सुद्धा जबाबदारी असते की त्याने व्यवस्थित त्याची काळजी घ्यावी. साधारण कोणत्या पद्धतीच्या चर्येचा किंवा दिनचर्येचा अंतर्भाव यात होतो? कुठल्या प्रकारची काळजी पेशंटने घरी ऑपरेशन झाल्यानंतर घ्यायला हवी? सुरुवातीचा काळ फिजिओथेरपीचा म्हणजे व्यायामाचा असतो.
याच्यामध्ये लिगामेंट्स म्हणजे सॉफ्ट टिश्यू मसल्स यांची रेंज ऑफ मुवमेंट सांध्याची बदललेल्या तुम्हाला जेवढी मॅक्सिमम घेता येईल तेवढी घ्यावी, ती काळजी महत्त्वाची असते. इथे व्यायाम दुर्लक्ष करून चालत नाही. थोडा सुरुवातीचा काळ, रेंज ऑफ मुवमेंट जर तुम्हाला चांगली आली तर याच्यामध्ये जॉईंट स्टिफनेस कमी होणे किंवा आखडणे म्हणतो आपण त्याला, आखडण्याने काही तुमच्या रोजच्या दिनचर्येच्या हालचाली जे असतात त्या हालचालीमध्ये मग पेशंटचा पेन होणे हा एक भाग असतो. त्याच्याबरोबर तुमच्या जॉईंट्सला तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करत राहताल तर ऑस्टिओपोरोसिस हा एक जो बोन्स एजनुसार मध्ये आजार असतो, म्हणजे सांध्याचा ठिसूळता आपण त्याला म्हणूया, तो कमी राहिला तर तिथे पेरिप्रोस्थेटिक फ्रॅक्चर्स म्हणजे सांधा बदलल्याच्या ठिकाणी हाडं वीक होऊन सांधाची हाडं फ्रॅक्चर होणे हा तुम्हाला टाळता येतो व्यायामाच्या माध्यमातून. आणि मग सप्लिमेंट्स असतात, जसं तुमचं डायटरी सप्लिमेंट तुम्ही जेवण घेताच, संपूर्ण आहारामध्ये हे सगळं तुम्हाला मिळतंच, परंतु एजनुसार कॅल्शियम असतो, विटॅमिन डी असतो. आता रिसेंट्समध्ये हार्मोन थेरपीज फॉर ऑस्टिओपोरोसिस आलेले आहेत, त्याचा सुद्धा वापर बऱ्यापैकी यूज लागला आणि त्याचा उपयोग बऱ्यापैकी पेशंट्सला होतो आहे. डॉक्टर जयंत, तुम्ही द पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहे, तर या सगळ्या सर्जरीज तिथे उपलब्ध आहेत का, याविषयी जरा सांगा. अनेक वर्षापासून पूना हॉस्पिटलचं फाउंडेशनला आज 35 वर्ष पूर्ण झाली. आम्ही 25 वर्षापासून तिथे आहोत आणि दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये पण आम्ही जातोय. पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक. सुविधा अगदी सुरुवातीपासून जरी बोललो आम्ही तरी लेटेस्ट जे रिक्वायरमेंट जॉईंट रिप्लेसमेंटला हवं आहे हे पूना हॉस्पिटलनी प्रोव्हाइड केलेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे आपण ऑपरेशन थिएटरची सोय म्हणू, आपण आत्ता आलेले रोबोटिक इन्स्ट्रुमेंटेशन म्हणू, जॉईंट रिप्लेसमेंटसाठी रोबोटिक इन्स्ट्रुमेंटेशन पूना हॉस्पिटलने आता रिसेंटली घेतलेलं आहे आणि त्याचा वापर सुंदर चालू आहे. नक्कीच. यानंतर मला थोडंसं खुब्याच्या शस्त्रक्रियेविषयी सुद्धा विचारायचं आहे. खुब्याची शस्त्रक्रिया ही सुद्धा रोबोटिक पद्धतीने करता येते का, आणि त्याचे फायदे किंवा त्याची प्रभावीता किती आहे? खुब्याची शस्त्रक्रिया आत्ता रोबोटिक माध्यमातून करू लागलेले आहेत. 5-1 वर्ष झाले असावेत. त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे आणि काही सेंटर्समधून खुब्याची शस्त्रक्रिया रोबोटिकच्या माध्यमातून केली जात आहे. खुब्याची शस्त्रक्रिया सुद्धा थोडीशी कॉम्प्लिकेटेड असते रोबोटिकच्या माध्यमातून कंपेअर टू नीच्या तुलनेमध्ये. पण बऱ्यापैकी सेंटर्समधून खुब्याची शस्त्रक्रिया सुद्धा रोबोटिकच्या माध्यमातून होते. रिझल्ट्सला आपण पाहिलं तर कन्व्हेन्शनल मेथड आणि रोबोटिक मेथड इन हिप रिप्लेसमेंटला दोन्ही समांतर जात आहेत, पण काही वेळेस थोडंसं रोबोटिक अप्पर हँड राहतो. त्याच्यामध्ये ह्युमन एरर आपण जे म्हणतो ते जरा कमी राहू शकतं. अच्छा डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं, काही अपघातिक कारणं सोडली, जर ॲक्सिडेंटल काही रिझन्स असतील तर खुब्याची शस्त्रक्रिया किंवा गुडघ्याची शस्त्रक्रिया करणं भागच आहे. मात्र तरुण वयात जर काही सांधेदुखीशी संबंधित त्रास असतील आणि ते फार गंभीर स्वरूपाचे असतील तर आपण या सगळ्या संदर्भातल्या शस्त्रक्रिया करू शकतो का? नीला आणि हिपला वेगळं ठेवू आपण थोड्या वेळासाठी. तरुण वयामध्ये नी रिप्लेसमेंट शक्यतो लागत नाही. त्याच्यामध्ये रुमॅटॉइड सारखे जे आजार असतात त्याला आपण संधिवात म्हणतो. वयानुसार आलेल्या झिजेला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. तर रुमॅटॉइडमध्ये अर्ली एजमध्ये नी रिप्लेसमेंट लागतो. तसं हिपला आपण घेतलो खुब्याला तर खुब्यामध्ये अगदी वयाच्या 20 वर्षापासून सुद्धा हिप रिप्लेसमेंट लागलेली केसेस आहेत. आजार हिपचे नुसतं झिजेचे नसतात. आता रिसेंटमध्ये अवास्क्युलर नेक्रोसिस म्हणजे खुब्याच्या बॉलला रक्तप्रवाह कमी पोचणे आणि त्याच्यामुळे तो बॉल जिवंत न राहणे किंवा पार्शियली डॅमेज होणे, मग त्यामध्ये रिप्लेसमेंटशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, कारण पेन फार असतो आणि त्या पेनला नुसतंच पेन किलर्सने कंट्रोल करणं शक्य नसतं. खुब्याच्या क्रियेला फार अर्ली एजमध्ये रिप्लेसमेंटची गरज पडते. नीला थोडंसं लेटर एज 40-50 अशानंतर गरज पडते. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचं की या सगळ्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही आपण आहाराच्या बाबतीत आपण काही पथ्य सांगू शकतो का, किंवा तशी काही पथ्य आहाराच्या बाबतीत आहारचर्येच्या बाबतीत पाळायची असतात का?
कसं आहे, जॉईंट रिप्लेसमेंटला देर इज नो डाएट रेस्ट्रिक्शन. आहाराचं काही तसं पथ्य नसतं. वयानुसार तुमच्या स्टमक म्हणजे ॲसिडिटीनुसार प्लस तुमचा आजार रुमॅटॉइड असेल त्यानुसार थोडंसं आहाराचं पथ्य येतो. आता तुमचा स्थूलपणा, वेट जास्त असणे जॉईंट रिप्लेसमेंट पेशंटला हे थोडंसं चांगलं नसतं. वेअर अँड टेअरच्या बाबतीमध्ये पाहता मग वेट रिडक्शनच्या दृष्टीने जो डाएटचा आम्ही मार्गदर्शन देतो, लो फॅट डाएट, लेस प्रोटीन डाएट, त्यातल्या त्यात वेअर इन यू कीप युअर वेट अंडर कंट्रोल. आणखी एक जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल की ज्यांना नी रिप्लेसमेंट किंवा इतर जॉईंट रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट सारख्या सर्जरी करण्याचा सल्ला दिलेला आहे, मात्र अजूनही त्यांच्या मनात काही ना काहीतरी शंका आहे किंवा किंतु एक आहे, तर तो काढण्याच्या दृष्टीने तुम्ही काय संदेश द्याल? आता ॲक्च्युअली स्पीकिंग, जॉईंट रिप्लेसमेंट इज अ व्हेरी गुड बूम टू द पेशंट्स हु आर हॅव्हिंग पेन. आपण ह्याला मराठीमध्ये पुटअप करूया. जे दुखाव्याने त्रासले गेलेले आहेत त्यांना जॉईंट रिप्लेसमेंटचा भरपूर फायदा झालेला आहे. आयुष्य बदलून जातं. नक्कीच. आणि याच्यामध्ये त्यांची काळजी एवढीच असते की नियमित त्या सांध्याचा थोडासा व्यायाम असावा, एक 10 मिनिटाचा ते 15 मिनिटाचा, कारण त्याच्यातली हालचाल तुम्हाला स्वतःहून मेंटेन करायची आहे. नक्कीच. आणि आहारामध्ये तुमचं वजन वाढू देऊ नका. पोश्चर्स म्हणजे ठेवण तुमच्या सांध्यांची तुम्ही नीट ठेवायला फिजिओथेरपीच्या माध्यमातून शिका. एवढं केलं तरी भरपूर होतं. आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहा, तुम्ही एका ठिकाणी बसून राहू नका. नक्कीच. तर आपण जीवनशैली जी आहे ती जगताना चांगली जगायला हवी आणि अर्थातच पुढे मागे अतिशय काळजी घेऊन सुद्धा, भरपूर काळजी घेऊन सुद्धा खुब्याच्या तक्रारी आहेत किंवा सांधेदुखीसारख्या तक्रारी आहेत, तर या सगळ्यांना उपचारसुद्धा आहेत. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आहेत, या तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात. आणि तुम्हाला जर डॉक्टर जयंत शहा यांना भेटायचं असेल तर तुम्ही द पुना हॉस्पिटल रिसर्च सेंटर इथे जाऊन त्यांना भेटू शकता. आणि त्यासाठी जर तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करा आणि त्याद्वारे संपर्क करून डॉक्टरांची भेटीची वेळ निश्चित करून तुम्ही त्यांना भेटू शकता आणि त्यांचं योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर जयंत, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. आभारी आहे. थँक्यू स्नेहा. थँक्यू साम टीव्ही. यानंतर आपण साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.